इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांना निवडून आणण्यासाठी इचलकरंजी शहर भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी कुबडगे यांनी प्रचाराचा धुरळा उडवत बूथ कॅम्पिंग, बचत गट, महिलांचा मेळावा, घर टू घर कॅम्पेन करून राहुल आवाडे यांना निवडून आणण्यासाठी भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून त्यांना मोठं मताधिक्य दिलं। याच अनुषंगाने महिला पदाधिकारी भाजप कार्यालयात बैठक घेऊन सर्व महिलांचे आभार मानले व त्यांचा सत्कार करण्यात आला। इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची एक हाती सत्ता आली। यामध्ये भाजपचे राज्यामध्ये 133 आमदार निवडून आले। यामध्ये मोलाचा वाटा भाजपच्या बूथ प्रमुखांना जातो। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांचा 58,000 मतांनी विजय झाला। याच अनुषंगाने गेल्या वर्षभरापासून इचलकरंजी शहराच्या महिला अध्यक्ष अश्विनी कुबडगे यांनी भाजपच्या बूथ कॅम्पिंगद्वारे बूथ प्रमुख यांच्याद्वारे घरोघरी जाऊन प्रचाराचा धुरळा उडवला होता। त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांना मोठं मताधिक्य मिळालं। याच अनुषंगाने आज भाजप कार्यालयामध्ये सर्व महिलांना बोलावून मेळावा घेऊन त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महिला आघाडीच्या वतीने महिला कार्यकारिणीमधील 50 महिलांनी प्रचार यंत्रणेत सहभागी घेतला होता। घर टू घर प्रचार, हळदी कुंकूचे मेळावे, लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी मेळावा, महायुतीच्या उमेदवारालाच का मतदान करायचं यासाठी जनजागृती केली, बचत गटांच्या महिलांना भेटी, गारमेंटमधील महिलांना भेटी, मंदिरातील पुजारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योजक, खेळाडू अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी, 12 बलुतेदारांच्या भेटी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांना भेट, प्रलंबित प्रश्न जाणून घेऊन त्यांचं निरसन केलं। भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री, निपाणी मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार शशिकला जोल्ले, निवडणूक समन्वयक वस्त्रोद्योग संघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इचलकरंजी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली युवा अध्यक्ष जयेश बुगड यांच्या सहकार्याने इचलकरंजी शहर महिला अध्यक्षा डॉक्टर अश्विनी कुबडगे यांनी महिला संघटनेच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवली। महिला आघाडीबरोबरच युवा मोर्चा, वेगवेगळ्या सेल आघाड्या, बूथ प्रमुख, पेज प्रमुख, सुपरवायझर्स, कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते, भाजप प्रेमी तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी देखील हिरिरीने सहभाग घेतला। विस्तारक राजू भाकरे, मार्गदर्शिका वैशालीताई नायकवडे यांना विशेष सहकार्य केलं। यावेळी शहराध्यक्षा अश्विनी कुबडगे, नीनाताई भोसले, योगिता दाभोळे, महादेवी मुंडे, नागुताई लोंढे, सरलाताई घोरपडे, तोरगुल्ले मावशी, पूनम जाधव, संगीता साळुंखे, अमिता बिरंजे आदी महिला उपस्थित होत्या। इचलकरंजी विधानसभा 2024 नुकतीच होऊ घातली होती, ती संपन्न झाली असून त्याचा निकाल कालच जाहीर झाला आहे। तर महाराष्ट्रात महायुतीचा उत्तुंग असा निकाल काल जाहीर होत असताना आम्ही भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर महिला आघाडीच्या वतीनं आज तुम्हाला सन्मानित करत आहोत की आमचे प्रदेश उपाध्यक्ष, आमचे नेते माननीय सुरेशराव हळवणकर साहेब, विद्यमान माजी आमदार प्रकाशराव आवाडे अण्णासाहेब, तसेच आमच्या निरीक्षक ज्वेल्ले वहिनी शशिकला ज्वेल्ले वहिनी, राज्यमंत्री कर्नाटक राज्य, तसेच समन्वयक, निवडणूक समन्वयक अशोकराव स्वामी साहेब असतील, आमचे विस्तारक राजू भाकरे दादा असतील, तसेच आमचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड दादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रेरणेनं आमची महिला आघाडी गेले 1 महिनाभर कार्यरत असताना आम्ही तसेच आमच्या महायुतीचे विद्यमान खासदार ज्यांना आता आम्ही महायुतीतून भरघोस मतानं 40,000चं लीड देऊन निवडून आणलेले आमचे धैर्यशील माने दादा असतील आणि जिल्हा संघटक, जिल्हा प्रमुख रवींद्र माने साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज महिला आघाडीनं उत्तुंग अशी भरारी घेऊन आम्ही घराघरापर्यंत 1 महिना पोहोचून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या यंत्रणेमार्फत
पन्ना प्रमुख असतील, आमचे बूथ प्रमुख असतील, 1 ते 30 या सिस्टीममध्ये आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलो. मतदारांपर्यंत पोहोचत असताना आमच्या वेगवेगळ्या आघाडीचे सेल अध्यक्ष असतील, तसेच आमचे बूथ प्रमुख असतील, सुपर वॉरियर्स असतील आणि आमचे कार्यकर्ते असतील, यांना आलेला अनुभव म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी जात असताना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आणि उच्च शिक्षित योजना, जे सरकारनं जे महिलांचा सन्मान केलेला आहे, त्या योजनेअंतर्गत आम्ही आमचे राहुल आवाडे आमदार ते दमदार आहेतच आणि त्यामार्फत आम्ही आमच्या या महिलांच्या मार्फत त्यांना आमचं एक बहुमोल अनमोल मत देऊन आम्ही मताचा टक्का देखील वाढवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात देवाभाऊंनी सुद्धा हे कबूल केलेलं आहे की जिथं मताचा टक्का वाढतोय तिथं महायुतीचा विजय आहे. तर हा विजय नुसता आमच्या ह्या माता भगिनींचा देखील आहेच, पण ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आहे, ज्या जनतेने विश्वास ठेवला आहे, त्या जनतेचे मी प्रथमतः आभार मानते. आणि इचलकरंजीच्या महिलांना, इचलकरंजी विधानसभा ज्या महिला समस्त महिला असतील त्या महिलांना आमच्या इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, तसेच मी एक महिला शहराध्यक्षाच्या वतीनं मी त्यांचे अभिनंदन देखील करते आणि आभार देखील मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.